कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्धाराने उतरलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत प्रगती सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजप शिवसेना युतीच्या सहकार विकास पॅनलचा दारुण पराभव केला। शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय विवेक पाटील हे या विजयाचे शिल्पकार ठरले। ज्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षामुळे निवडणूक लादली गेली त्या बाळासाहेब पाटलांना सभासदांनी चांगलंच पाणी पाजलं। मते मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये ते शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले। पनवेल अर्बन बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी 38% मतदान पार पडले। भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या आडमुठेपणामुळे या बँकेत निवडणूक लादली गेली। शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्रित येऊन प्रगती सहकार पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केले होते। भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या सहकार विकास पॅनलने सुद्धा ही निवडणूक अगदीच प्रतिष्ठेने केली होती। परंतु या निवडणुकीत सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांचा टिकाव लागू शकला नाही। पनवेल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली। सायंकाळी 7 वाजता शेवटचा निकाल जाहीर झाला। दुपारनंतर निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताच प्रगती सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली। निवडणुकीचा शेवटचा निकाल जाहीर होताच पनवेल शहरातून फटाक्याच्या आतषबाजीत भव्य रॅली काढण्यात आली। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक विसर्जित करण्यात आली। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित राहून विजयी उमेदवारांना प्रोत्साहन दिलं। यावेळी प्रगती सहकार पॅनलच्या विजयाचे शिल्पकार माननीय विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष RC घरत, कामगार नेते श्याम म्हात्रे, काँग्रेस नेते महेंद्र घरत, शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील घरत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भक्तिकुमार दवे, शेका पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल विधानसभा मतदारसंघ शेका पक्षाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्यासह शेका पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मतदारांना आम्ही धन्यवाद देतो। छत्र्या आणि पैसे दिल्यावर सुद्धा 4000 छत्र्या वाटल्या, पैसे वाटले, तरी पण लोकांनी मतं आम्हाला दिली, याच्याबद्दल मतदारांना मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, ज्या बँकेच्या भागधारकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना मी ग्वाही देतो की बँकेची प्रगती निश्चितपणे आम्ही चांगली करून दाखवू। 100 कोटीचं टार्गेट डिपॉझिटचं आम्ही निश्चितपणे दाखवू। जे साधारणपणे फेरीवाले आहेत किंवा सर्वसामान्य छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांना कर्जपुरवठा आम्ही निश्चितपणे करू। लवकरात लवकर बँकेचा NPA हा 0 आणल्याशिवाय आम्ही ठेवणार नाहीत आणि बँकेची प्रगती निश्चितपणे करू। बँकेला या ठिकाणी आज RTGSची व्यवस्था आहेच, पण त्याचबरोबर ATM बसवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू। बँकेला नवीन 5 शाखा मिळून घेण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत या सगळ्या बँकिंग क्षेत्रामध्ये फार मोठी जरी या ठिकाणी स्पर्धा असली तरी पण या स्पर्धेतनं पनवेल अर्बन बँकेचा कारभार चोख करून पनवेल अर्बन बँक आम्ही उच्च स्थानावर नेवल्याशिवाय ठेवणार नाही, अशी ग्वाही या निमित्ताने भागधारकांना देतो। तसेच बाळाराम पाटील यांनी देखील पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी प्रगती सहकार पॅनलवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केलेत। निश्चितपणानं परिस्थितीच्या रेट्यानं या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर सर्वसामान्य जनतेनं या विजयाच्या रूपाने शिक्कामोर्तब केला आहे, असं माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी नमूद करायला मागतोय। निश्चितपणानं 5 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या निवडणुकीला आम्ही मंडळी सामोरं जाऊ, त्यावेळेस बँकेचं ठेवी 100 कोटीपेक्षाही जास्त असतील। चांगला
कारभार करून चांगलं प्रशासन देऊन या बँकेच्या शाखा नव्यानं विकसित होणाऱ्या पनवेल तालुक्याच्या या सिडको पट्ट्यामध्ये निश्चितपणानं वाढवून एक कॉन्क्रीट बेस आज जो तयार केलेला आहे त्याच्या आधारे चांगली कामगिरी करून आम्ही मंडळी पुढच्या वेळेस या बँकेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि आज जो दणदणीत विजय आहे त्याच्यापेक्षाही डबल दणदणीत विजय त्यावेळेस निश्चितपणानं मिळवू शकू अशी परिस्थिती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. दरम्यान सुनील खरत हे देखील म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी ही युती पूर्वीपासून पनवेलमध्ये चालत आली आहे. आता काँग्रेसही या युतीमध्ये सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. ज्याच्यामुळे निवडणूक लादली गेली त्या बँकेच्या अध्यक्षांना पदाची किंमत कळाली नाही. आपल्या कार्यकाळामध्ये बँकेकडे दुर्लक्ष केल्यामुळे सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. खऱ्या अर्थानं निवडणूक होणं गरजेचं होतं. कारण आमदार विवेक पाटील साहेबांनी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा आमदार साहेबांनी सांगितलं की निवडणूक होऊ द्या. निवडणूक होणं त्रासाचं होतं सगळ्यांनाच माहिती आहे, पण निवडणूक होणं गरजेचं होतं. कारण गेली अनेक वर्षे 5-7 वर्ष जवळ त्या बिनविरोध बसले होते. त्यांना आपण त्या पदाची किंमत कळली नव्हती. त्या जागेवर आपण बसलेलो आहोत. लोकांची कामं केली पाहिजेत, व्यापारी वर्गाचे काही पैसे गुंतवणूक आहेत, बँकेची प्रगती झाली पाहिजे, असं काही व्हायला पाहिजे होतं. असं वाटत नव्हतं. कारण बिनविरोध झालं म्हणजे सहज मिळालं तर त्याला किंमत नसती, असाच एक प्रकार झालेला होता. त्यामुळं निवडणूक होणं गरजेचं होतं. त्याचबरोबर आज पनवेलमध्ये आम्ही राजकारण करत असताना पनवेल आम्ही तिघे एकत्र आलो. पुढचं राजकारण असं सुखसोयीचं होईल आणि सुखाने होईल. कारण जे भांडवलदार आहेत त्यांना कुठेतरी संपवलं पाहिजे, त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की पैशानं सगळं मिळतं असं नाही. तर इकडं लोकांना प्रेम दिल्याने, लोकांची इज्जत, लोकांचा मान सन्मान केल्यामुळे त्यातून आपल्याला काही मतदान मिळतात. तसंच आरसी घरत यांनी देखील मतदारांनी या निवडणुकीमध्ये प्रगती सहकार पॅनलला मतदान केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानलेत. बँकेत जेवढे मतदार होते त्या मतदारांनी ज्यांनी मतदान केलं त्या मतदारांनी प्रगती सहकार पॅनल आणि तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि ज्या ठेवीदारानं बँकेच्या ह्या पॅनलवरती जो विश्वास या ठिकाणी प्रकट केलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीचं काम जे आम्ही उमेदवार दिले ते उमेदवार करतील अशी अपेक्षा या ठिकाणी मला वाटतं.